तोच तर आमचा विषय झाला. आता त्यांनी आता हा रस्ता पूर्ण झाला तर मग कमीत कमी झाडाला तरी लावले पाहिजे, ते वाढतील केव्हा. असा अजून 4 वाऱ्या झाल्या तरी ते लावून नाही राहिले. अजून आता तिसरी वारी आता हे रस्ता अजून कुठं झाडाचा पत्ता नाही सरकारचा. लावले पाहिजे त्यांनी रस्त्याच्या कडेला झाड. इंग्रज काही येडे होते का त्या टायमाला त्यांनी एवढे झाडं लावून एवढे वाढवले. रामकृष्ण हरी माऊली जय हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज लोणंद ते तरडगाव या मार्गावरती मार्गक्रमण करत आहे. काल रात्री माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा लोणंदवरती होता आणि आज तो तरडगावला पोहोचत आहे. आपण पाहतोय की ज्या वेळेस हा पालखी महामार्ग तयार करण्यात आला त्यावेळेस या मार्गाच्या बाजूची अनेक झाडं त्यांचे म्हणजे त्या मार्गामुळे त्यांची कत्तल करावी लागली. आणि आता आपण पाहतोय की संपूर्ण जो पालखीचा मार्ग आहे, महामार्ग आहे, तर त्या महामार्गावरती रस्त्याच्या कडेला झाडाची काही ठिकाणी कमतरता आहे. आणि पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून एक उन्हाचा चटका पाहायला मिळत आहे. दररोज चालत असताना वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आपण असंच पाहतोय की या रस्त्याच्या कडेला तडगावच्या आधी एक चिंचेचं झाड आहे आणि या झाडाखाली आता हे किमान 100च्या वर वारकरी आपल्याला या ठिकाणी बसलेले पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. माऊली, कोणतं गाव आपलं? नाशिक जिल्हा, निफाड तालुका. दिंडी? दिंडी आमच्यावाली संत बहिणाबाई समाज दिंडी. बहिणाबाई समाज दिंडी. आता ऊन लईच पडलेलं दिसतंय सध्या. लय त्रास आहे वारकऱ्यांना हो, त्याच्यामुळे ते एवढे गोळा होऊन बसले इथं. उन्हाचा लय त्रास होतो. चिंचेच्या झाडाचा चांगला आधार मिळाला. हो, फार गार वाटतं आता इथं. आता महामार्ग झाला तेव्हा बरेच झाडं बी तोडण्यात आले. तोच तर आमचा विषय झाला. आता त्यांनी आता हा रस्ता पूर्ण झाला तर मग कमीत कमी झाडाला तरी लावले पाहिजे, ते वाढतील केव्हा. असा अजून 4 वाऱ्या झाल्या तरी ते लावून नाही राहिले. अजून आता तिसरी वारी आता हे रस्ता अजून कुठं झाडाचा पत्ता नाही सरकारचा. लावले पाहिजे त्यांनी रस्त्याच्या कडेला झाड. इंग्रज काही येडे होते का त्या टायमाला त्यांनी एवढे झाडं लावून एवढे वाढवले. रस्ता पूर्ण सावली खाली दिसायचा त्यांच्या वेळेच्या मध्ये. कुठेही बसले असे लोक, काही एवढी गर्दी करायची काही गरज नव्हती. इंग्रजाचं नियोजन चांगलं होतं. नाही, चांगलं असं म्हणायचं नाही मला, पण मग सरकारनं बी हे केलं पाहिजे. आता हे रस्ता आहे का, रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे. रुंदीकरण पूर्ण झालंय, मग आता झाडं लावायला काही अडचण नाही ना त्यांना. आता लावल्या गेल्या पाहिजे होती त्या कॉन्ट्रॅक्टर कोणच. ते आतापर्यंत निदान 2-2, 4-4 वर्ष झाडं व्हायला पाहिजे होती. संतांनी सुद्धा झाडाचं महत्व सांगितलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना. आणि तुकाराम महाराजांना ते खूप प्रिय होतं. त्यांचं भजन वगैरे तिकडंच निवांत एकांत राहायचं. ते प्रेम एवढं मोठं चिंचेचं झाड आहे. किती लोक या ठिकाणी उसळले? 100-200 लोक असतील. 100 नाही, 1000 लोक असतील. एवढे एका झाडाने एवढे सांभाळले. विचार करा ना तुम्ही केवढं झाड. म्हणजे या झाडाकडे 1000 लोक आरामशीर तुम्ही मोजून घ्या कधी पण. आरामशीर 1000 लोक तर आरामशीर नाही, वरती नाही पण 1000 लोक असतील साधारण. इतके दाटीवाटी करून बसलेले बघा ना तुम्ही. पार नाही, या काट्यामध्ये पण बसलेले, इथं जागा नाही तरी. बघा ना, चटकाच एवढा जाणवतोय की लोक जिथं सावली दिसेल त्या ठिकाणी सोयी मग सरकारने इथं आता नाही झाड निदान असे तात्पुरते निवारा शेड तरी असे सावलीसाठी उभे करायला पाहिजे होते ना. निवारा शेड केलेले प्रत्येक मुक्कामाला एक. नाही, मुक्कामाला नाही, असे सावलीखाली विसावण्यासाठी वारकऱ्यांना. म्हणजे संपूर्ण रस्त्यावर असं जागे 1-2 किलोमीटरच्या अंतरानं थोडे शेड केले असते झाडासारखं, तर निदान त्या ठिकाणी लोक बसले असते ना. आता अक्षरशः काही लोक उन्हात बसलेले राहते. आता इथं जागा नाही, काही लोक उन्हात बसले. आजी, काय उन्हाचा त्रास होतोय का? उन्हाचा काय त्रास होतोय का, जाणवतोय का? उन्हाचा त्रास होतो ना बाळा. आता सावरीला इथं आराम वाटतो. शांत गारवारा चालू, एकदम शांत वाटतंय. रस्त्याने काही जास्त झाडं दिसत नाहीत ना? नाही ना, मनीषा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इथं येऊन बसले ना आम्ही. चिचकड कशाला माऊली आला असता आम्ही, तिथं थांबला असता. झाड असते चिचा ह्याच्या बशी तर रोडवर, तर थोडं तरी आम्हाला निवारा असता, आम्ही तिथं थांबला असता. झाडं लावायला पाहिजे रोडवर. लावायला पाहिजे झाड. माऊलीच्या वाटेला झाडे लावायला पाहिजे. वारीसाठी लावायला पाहिजे झाड. वारी येते ना त्याच्यामुळं झाड लावा. भाग्यवान पुण्यवान आहे तिथं लोक, यांनी झाडे लावायला पाहिजे ना. अशा प्रकारे आपण पाहतो की पालखी महामार्गाचं काम झालं 2-3 वर्ष झाले, मात्र अजून सुद्धा या पालखी महामार्गाच्या बाजूला हे झाडं लावण्यात आलेले नाहीत.
आणि ती झाडं लावावीत किंवा या पालखी महामार्गावरती 1-2 किलोमीटरच्या अंतरावर निवारा शेड उभारावेत अशी सुद्धा मागणी या वारकऱ्यांच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. कारण आता आपण पाहतोय की संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये ज्या ठिकाणी मुक्काम असतो तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी जे शासनाने ते जर्मन हँगर शेड उभारलेले आहेत, निवारा शेड उभारलेले आहेत. मात्र वारकऱ्यांची मागणी आहे की जो संपूर्ण पालखी महामार्ग आहे तर त्या मार्गावरती चालताना 1-2 किलोमीटरच्या अंतरावर त्यांना निवाऱ्यासाठी सावलीसाठी सोय करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. कारण पालखी महामार्गामुळं मोठ्या प्रमाणात झाडं काढण्यात आली तर त्याचाच हा उन्हाचा चटका वारकऱ्यांना भेटतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. प्रीतम पुरोहित, ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, तरडगाव.